Hello friends, let's start our second part of our topic Into the Wild. As you know that we already completed our first part, that is Lost in the Jungle. So let's discuss our second part, which is on page number 59 under the title Tracking the Panther of Nagarhole. So let's start. Shahjahan is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man animal conflict resolution seeker, and lodge owner, all rolled into one. सो जसं तुम्हाला स्टुडंट सांगितलं आहे की या सेकंड पार्टमध्ये नागरहोलच्या चित्त्याचा मागोवा या मेन आपल्या सेकंड पार्टमध्ये एका विशेष व्यक्तीची एका फेमस पर्सनची इन्फॉर्मेशन आपल्याला त्याची ओळख त्याच्या कामाची ओळख आपल्याला ह्या सेकंड पार्टमध्ये करून देण्यात आली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे शाहजंग या असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ती व्यक्ती म्हणजे एक ऑलराऊंडर पर्सन होती. सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये व्यक्ती एकवटलेल्या होत्या. ते एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं असं रायटर आपल्याला सांगतोय. तर ती व्यक्ती काय काय होती, कुठल्या कुठल्या प्रकारच्या भूमिकामध्ये तिने निभवलेल्या होत्या. तर ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते, म्हणजे वन्य छायाचित्रकार होते, सिनेमॅटोग्राफर चलचित्रकार, देन बिग कॅट ट्रॅकर म्हणजे आपल्या वाघाचा मागोवा घेणारे होते, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर म्हणजे मनुष्य प्राणी संघर्ष निराकरण करणारे ते होते. त्याचबरोबर लॉज ओनर एका लॉजचे मालक होते. अशा सर्वच गोष्टी या माणसाच्या ठिकाणी एकवटलेल्या होत्या आणि म्हणून लेखक म्हणतोय की हे व्यक्ती म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, एक ऑलराऊंडर पर्सन होतं. So when he is away from the jungles of Nagarhole, officially called the राजीव गांधी नॅशनल पार्क, जेव्हा जेव्हा ते अधिकृतपणे राजीव गांधी उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या जंगलात फिरत नसत, तेव्हा ते काय करायचे, ते इथे दिलेलं आहे, ही इज लिडिंग फोटोग्राफी सफारीज इन अमेरिका और शोकेसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग दी प्लॅनेट्स रिचेस. जेव्हा ते आपल्या अधिकृत कामामध्ये एंगेज नसत, तेव्हा आफ्रिकेमध्ये छायाचित्रणाच्या सफारी ते नेत असत. त्याचबरोबर राजधानीच्या शहरामधल्या ज्या आर्ट गॅलऱ्या आहेत त्या आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या कलाकृतीचं ते प्रदर्शन मांडत असत आणि आपल्या पृथ्वीवरच्या संपत्तीचं संवर्धन करणं, जतन करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक लोकांशी तिथे ते संवाद साधत असत. सो शाह रिकॉल्स विथ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडेंट दॅट अल्टिमेटली to his answering the call of the felines over a career dedicated to finance. सो एका घटनेमुळे अर्थव्यवस्थेमधलं आपलं करिअर सोडून शाजनं या मार्जार जातीला साथ दिली, त्याला ओक दिली. ती का दिली याचे एक छानशी घटना ती आपल्याला इथे स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतात. ती त्यांना आठवती आणि तिथं आपल्याला स्पष्टपणे मांडतायत. सो फिलायन्स ओव्हर अ करिअर, इथे एक शब्द आलेला आहे पहा. फिलायन्स म्हणजे मार्जार जातीचे प्राणी असा वड आलेला आहे. सो इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, ते आपल्याला ती घटना इथे सांगायला लागलेली आहे. सो साधारण ती सूर्यास्ताची वेळ होती. वी वर ॲट अ जंक्शन, द डिअर वॉज कॉलिंग ही सेज. ते एका जंक्शनवरती उभे होते, हरणं तिथं होती, ती ओरडायला लागलेली होती. वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न ही कंटिन्यूज. सो आम्ही एका अंधाऱ्या वळणावरती उलट्या दिशेने गेलो. अँड अप अहेड ऑन दी पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड, आणि त्या रस्त्यावरती काही अंतरावरतीच त्यांना एक म्हातारा झालेला बिबट्या दिसून आला. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम, म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याची उमेदीची तरुणाईची वर्ष संपली होती हे कोणीही त्याच्याकडे बघून सांगू शकलं असतं. सो द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑल हिम, कारण खडतर असं जे काही वन्यजीवन आहे त्याचं जगलेलं आहे, खडतर जीवन जगलेलं आहे या सांगणाऱ्या त्याच्या शरीरावरती काही खुणा दिसत होत्या. सो ते त्याचं खडतर आयुष्य सांगत होत्या. Up ahead on the path was this old leopard. You could tell he was past his prime. The jungle had taken a toll on him. आणि म्हणजेच काय, ह्या जंगलामध्ये हिंडत असताना अनेक प्रकारच्या जखमा त्याच्या शरीरावरती झालेल्या होत्या आणि त्याच्या खुणा त्या शरीरावरती होत्या. ही ओनली हॅड 3 कॅनाइन्स. त्याच्या तोंडात फक्त 3 सुळे राहिलेले होते. कॅनाइन्स म्हणजे सुळे. हिज आईज वर सॅगिंग, त्याचे जे डोळे होते ते सैल पडलेले होते. सो क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल who was soon to
कम इन टू हिज प्राईम. त्याच्या बाजूलाच एक दुसरा अगदी देखणा तरुण असा नर उभा होता आणि त्याचा आता तरुणाईचा उमेदीचा काळ सुरू झालेला होता हे त्याच्याकडे पाहून जाणवत होतं. Then it was clear that there was going to be it was like looking at the past at the present. So ते दोघं एकमेकाच्या समोर उभे आहे, त्याचा अर्थ जणू भूतकाळ आणि वर्तमान काळ एकमेकाच्या समोर उभे ठाकलेत की काय असं वाटत होतं. सो इट वॉज क्लिअर दॅट देर वॉज गोईंग टू बी अ फाईट. आणि अगदी हे क्लिअर दिसत होतं की या दोघांच्या मतामध्ये आता दोघांमध्ये नक्कीच फाईट होणार. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग. पण दुर्दैवानं आता सूर्य मावळायला लागलेला होता. अँड वी हॅड टू लीव. त्यामुळे आता रायटरला ते ठिकाण सोडावं लागणार होतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते त्या ठिकाणी परत आले, आय वेंट बॅक टू दी स्पॉट सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. त्यांना एका उंच खडकावरती हा तरुण बिबट्या बसलेला दिसला. तो लेपर्ड बिबट्या त्यांना बसलेला दिसला. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. त्याच्या चेहऱ्यावरच्या एक खोल जखमेमधून रक्त ठिबकत होतं. गॅश म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती एक जखम झालेली होती आणि त्यातनं रक्त ठिबकताना दिसत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. त्या दगडावरती खडकावरती तो असा बसला होता जणू काही आपण ह्या जंगलाचा राजा आहोत असा थाट त्याचा पाहायला मिळत होता. सो आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम अँड फॉर मी. सो त्या क्षणी त्यांच्या रायटरच्याही असं लक्षात आलं की त्यानं जसं राज्य मिळवलेलं आहे तसंच आपल्या रायटरच्याही नव्या कारकिर्दीची आता सुरुवात झालेली आहे. त्याची जशी सुरुवात झाली आहे त्यानं त्या म्हातारा रेपडला मारलेलं आहे आणि तो स्वतः जंगलाचा राजा झालेला आहे. त्यामुळे त्याची जशी नवी कारकीर्द सुरू होती आहे तसं रायटरला पण जाणवलं की आपणही आपल्या नव्या कारकिर्दीला आपण सुरू करतो आहोत. So, photographs of that leopard, the victor, Scarface, as Shah's named him, not only made Shah's famous among India's wildlife community, but also led to Shah's enviable reputation as a chronicler of the wild. So, या शाहजनं या बिबट्याचा एक फोटो काढलेला होता आणि त्या बिबट्याला त्यांनी नाव दिलेलं होतं, स्कारफेस असं नाव त्याला दिलेलं होतं. आणि त्याच्या फोटोमुळे शाहजला भारताच्या वन्यजीव व्यावसायिक जमातीमध्ये प्रचंड यश मिळालं, प्रसिद्धी मिळाली. तसंच त्याला वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असा नावलौकिकसुद्धा असा फेमसुद्धा मिळालेला होता. सो या स्कारफिशची छायाचित्र जी होती तिचे फोटो जे काढण्याचा त्याचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये रायटरला इतर अनेक बिबटे, त्याचे सोबती, वाघ असं बरंच काही त्याचा शोध त्याला घेता आला. सो लेड टू शाज एन्युएबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. म्हणजे तो त्या वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून सुद्धा तो प्रसिद्ध झालेला होता जस्ट बिकॉज ऑफ दॅट फोटोग्राफ ऑफ स्कारफेस. सो ही डिस्कवर्ड अनेक प्रकारचे लिपर्ड्स, मेट्स आणि नेमाइस म्हणजेच टायगर्स त्याला शोधता आलेले होते बिकॉज ऑफ दिस स्कारफेस. आय ऑल्सो डिस्कवर्ड दी करंट प्रोटॅगनिस्ट ऑफ माय वर्क साया वाईल ट्रॅकिंग स्कारफेस. या स्कारफेसचा मागोवा घेताना त्याचा जो सध्याचा नायक आहे साया तो देखील त्याला तिथे सापडलेला होता. सो दिस इज दी वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. कोण होता हा साया? हा जगातला पहिला काळा चित्ता आहे ज्याच्या हालचालीचा मागोवा घेऊन त्याचं वर्तन कसं आहे ते अगदी बारकाईनं आपल्या ह्या लेखकांनी आपल्या ह्या शाहजंनी कॅमेऱ्याने टिपलेलं होतं. So, behavior of which is being documented so intimately on camera by tracking its movements. म्हणजे या काळ्या चित्त्याचे त्याच्या हालचालीचा मागोवा घेतला गेला आहे, त्याचं वर्तन बारकाईनं टिपलं गेलेलं आहे, त्याच्या नोंदी ठेवल्या गेलेल्या आहेत. सो फॉर ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. सो बऱ्याचदा कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून अनेक प्राण्यांवरचं संशोधन करण्यात आलेलं आहे. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल, भरपूर महिन्याच्या धडपडीनंतर शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रिशियस फुटेज. आपल्या ह्या काळ्या चित्त्याच्या आयुष्याची काही मौल्यवान टिपणं त्याला घेता आलेली आहेत. देन कलेक्ट प्रिशियस फुटेज इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग. त्याचबरोबर त्याच्या पैदाशीचा काळही त्याने त्याची त्यांनी
फुटेज मिळवलेलं आहे. देन टू पीस टुगेदर द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. सो ह्या साऱ्या गोष्टी त्याने गोळा केलेल्या आहेत आणि एकत्रित केल्यावर ह्या काळ्या चित्त्याच्या जीवनाचा एक अद्भुत असा पट त्याच्यामुळे नक्कीच उलगडला जाईल अशी त्याला आशा आहे. सो साया, स्कारफेस आणि पाडस, द लिपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस. सो ज्याला स्कारफेसनं पराभूत केलं होतं, पाडस, साया, स्कारफेस यांच्यामुळं हॅव ऑल्सो लेट शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. सो यांच्यामुळे शाजला संशोधनाचा, रिसर्चचा एक वेगळा मार्ग सापडलेला होता. लर्निंग अबाउट डेम अँड दी लॉस टू देअर हॅबिटॅट हॅज लेड शाज टू क्रिएट दी बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया, BCRTI. सो या प्राण्यांचं त्यांचं स्वतःचं जे वास्तव्य आहे ते ठिकाणच नष्ट झाल्याचं आपल्या शाज यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी भारतीय बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट, BCRTI ही संस्था स्थापन करायला ते प्रवृत्त झाले. सो इट इज अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स. ही एक अशी संस्था आहे ती जंगलाच्या हद्दीवरती राहणाऱ्या गावकऱ्यांना वन्यजीवन संवर्धनाचं महत्त्व शिकवते. So it is an agency that educates villagers who live on the fringe of the forest. जंगलाच्या हद्दीवरती राहणारे लोक ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन, या जंगली प्राण्यांच्या संवर्धनाचं महत्त्व त्यांना पटवून दिलेलं आहे. सो वी आर इन दी हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन, एक्सप्लेन शाह. सो ते नेहमी सांगतात की आपण मनुष्य पशु संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत. हे जसा माणूस महत्त्वाचा तसे प्राणीही महत्त्वाचे आहेत, हेच त्यांच्या कार्यात त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सो देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. त्याच्यामुळे ते तिथल्या लोकांना सांगतात की नागरहोलच्या सभोवताली कोणताही विशिष्ट बफर झोन, प्रतिबंधक क्षेत्र नाही, कारण जिथं मुख्य भाग संपतो तिथं शेताचा भाग सुरू होतो. सो द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स, जिथं जंगल संपतं ना तिथंच ह्या शेतकऱ्यांची शेतं सुरू होतात. वेअर द फील्ड्स बिगिन. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. त्याच्यामुळे जेव्हा कोरडा हंगाम येतो तेव्हा हत्ती, रानडुकरं हे इथल्या शेतांच्यावरती हल्ले करतात. त्यामुळे ही बाब तिथं कॉमन झालेली आहे. ओल्डर लिपर्ड्स लाईक पाडस हू हॅव लॉस्ट टेरिटरी. स्कारफेसबरोबर लढा दिलेला जो आपला म्हातारा लिपर्ड होता, बिबट्या होता, पाडस, हा ज्याने आपली टेरिटरी गमावलेली आहे, ज्याने आपलं राज्य गमावलेलं आहे, हद्द गमावलेली आहे, असे वृद्ध बिबटे जे आहेत ते बऱ्याचदा काय करतात, त्या खेडेपाड्यामध्ये असणारी हे गुरंढोरं जंगलात पळवून घेऊन जातात. सो द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईव्हस्टॉक फ्रॉम विलेजेस. लाईव्हस्टॉक म्हणजे गावामधली जी गुरंढोरं आहे ते हे ओल्ड जे बिबटे आहे ते पळवून नेतात. सो दिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन अकेजन्स लिडिंग टू अनप्लेझंट सिच्युएशन. त्यामुळे इथल्या या प्राण्यांच्या असल्या वागण्यामुळं स्थानिकांच्यामध्ये चीड निर्माण होते. त्यामुळे अप्रिय अशा परिस्थिती या जंगलामध्ये उद्भवत असतात, प्राण्यांच्या बाबतीमध्ये उद्भवत असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. So, putting tourist currency to good use under the BCRTI umbrella, SHAS provides locals with vocational training. So, या BCRTI अंतर्गत पर्यटक चलनाला योग्य वापर, पर्यटकांचं जे चलन आहे त्याचा योग्य वापर करण्याच्या उद्देशानं शाज यांनी इथल्या लोकांच्यासाठी, स्थानिकांना तिथल्या वन्यजीवन संवर्धनाचे फायदे, त्याचं महत्त्व याबद्दलचं व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. वोकेशनल ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे. सो विथ दी एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन दी मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन अँड टू हेल्प दॅम बेनिफिट्स फ्रॉम दी टुरिस्ट करन्सी. कारण तिथं पर्यटक आल्यामुळे त्यांना त्यांच्यापासून चलन मिळणार आहे आणि त्या चलनाच्यामुळे नक्कीच त्यांना तिथल्या लोकांना फायदा होणार आहे, याचं महत्त्व त्यांना पटवून दिलेलं आहे. द व्हिजिटर्स ॲट दी रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. सो त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आहे ज्यायोगे पर्यटकांच्या चलनाचा फायदा त्यांना मिळू शकेल. या पर्यटन निवासांमध्ये जे काही पाहुणे येतात त्यांच्या आवडीचं कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकवण्यासाठी अगत्यानं इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना निमंत्रित केलं जातं, त्यांना बोलावलं जातं. सो the visitor at the resort are welcome for that. The required skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a
फार वे सिटी, म्हणजे इथे जी शिकलेली कौशल्य आहे ते स्थानिक लोकांना कुठेही दूर न जाता जवळपासच्याच एखाद्या वन्यजीव पर्यटन निवासामध्ये त्यामुळे त्यांना काम मिळणं सोपं झालेलं आहे. आणि त्यासाठी शाहजहाज यांचं काम या लोकांच्यासाठी त्यांच्या कामासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं कार्य आपण त्या बाबतीत मानायला हवं. Then Madegowda is one such local agriculturist who is trained at BCRTI. तर हा इथला एक स्थानिक कृषी तज्ज्ञ माडेगौडा नाव आहे त्याचं, की जो BCRTIमध्ये प्रशिक्षण त्याने घेतलेलं आहे. अँड नाव अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड बाय दी बायसन. सो आता बायसनमध्ये तो प्रमाणित निसर्गवादी म्हणून काम करतो आहे, एम्प्लॉईड आहे तो. सो इन दी पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स इयर्स ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स. सो आय यूज टू हेट देम. सो ते आपल्याला असं सांगतात की इथल्या या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळं उसाचा जो त्यांचा हंगाम होता तो जवळजवळ 80% उत्पादन जे होतं ते त्यांनी गमावलं होतं आणि म्हणून इथल्या प्राण्यांचा ते द्वेष करत असायचे. बट नाव आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर. पण आता मात्र त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे इथले जंगली प्राणी त्याच्यासाठी किती मौल्यवान आहेत. अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, आणि त्यांचं संरक्षण करणं ह्या किती आवश्यक आहे आता या माडेगौडा यांनी लक्षात घेतलेलं आहे. ते आता ह्या साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. ही सेज दॅट आय हॅव नोन दिस जंगल्स फॉर 35 years. गेल्या 35 वर्षापासून मी या जंगलाला ओळखतो. I know where the animals are and realize I can guide visitors and get paid for it. त्यामुळे मला माहिती आहे प्राणी कुठे असतात आणि पर्यटकांना याच्याबद्दल मी दिशादर्शन करून अर्थार्जन करू शकतो, हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. इन अ वे दी ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक, म्हणजे एका अर्थानं ते प्राणीच माझी परतफेड करत आहेत असे माडेगौडा आपल्याला माहिती देतात. सो द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. आपल्याला सांगतात की जंगलाने त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा की दृष्टीपेक्षा श्रवण करणं, लिसन करणं हे अधिक महत्त्वाचं असतं असं त्यांना वाटतं. You have to switch off your vehicle, sit and listen for your forest is constantly communicating. जेव्हा तुम्हाला जंगलातल्या प्राण्यांचे आवाज ऐकायचे असतात तेव्हा तुम्हाला गाड्या बंद करून बसावं लागतं, ऐकावं लागतं, कारण हे पक्षी इथले प्राणी आपल्या आवाजातून जंगलाशी सतत संवाद साधत असतात अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ते कॉन्स्टंटली कम्युनिकेट करतात थ्रू दी व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ही एक्सप्लेन्स. सो ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. प्राण्यांचा मागोवा घेणं यातनं सुद्धा आपल्याला जीवनाचे धडे मिळत असतात. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. हा जो काळा चित्ता आहे यानं मला संयम शिकवलेला आहे. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स बट अबव ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. पण त्याची पुढची महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला शिकवलेली आहे की आपला शोध कधीही थांबवायचा नाही. नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग हे त्यांनी मला शिकवलं. सो देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ दी वर्ल्ड. आणि म्हणून ते म्हणतात की ज्यातून शिकता येण्यासारखं आणि जगाला सांगता येण्यासारखं भरपूर अनुभव मला ह्या जंगलानं इथल्या प्राण्यांनी दिलेले आहेत. असं हा जो काही लेख आहे तो लँडरोर इंडियाद्वारा प्रकाशित केला गेलेला आहे CN ट्रॅव्हलर मासिकामध्ये. सो अशी सुंदर माहिती आपल्याला वाईल्डलाईफबद्दल इथं किरण पुरंदरे यांनी दिलेली आहे. थँक्यू.